युद्धविरामानंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती युद्ध बंद झाल्याने या 50 वस्तू आता भयंकर स्वस्त होणार. यामध्ये गॅसचे रेट असतील, लाईट बिल असेल, दूध असेल, पेट्रोलच्या किमती, सोने, गोडे तेल, साखर, आता किमती स्वस्त होणार. 2 मिनिटं वेळ काढून नक्की तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे. आनंदाची बातमी, युद्ध थांबलं, त्यामुळे या वस्तू प्रचंड स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली आहे. पहा इकडं स्वस्त होणार. यामध्ये गॅसचे रेट असतील, लाईट बिल असेल, दुधाच्या किमती असतील, पेट्रोल डिझेल किंमत असतील, सोन्याचे रेट असतील, गोडे तेल असेल, तसेच साखर असेल. या वस्तू आता इतर काही वस्तू किंमत काही कमी होणार आहे. तुम्हाला उद्यापासून मिळणार आहे सविस्तर माहिती. पहा इकडे की रोजच्या वापराच्या वस्तू प्रचंड महाग होत्या. आता या ठिकाणी पहिल्यांदा महाग झाल्या होत्या, परंतु मागच्या 24 तासामध्ये अमेरिका इराण युद्ध थांबल्याचा निर्णय घेतलाय असल्याची बातमी आता समोर आली. त्यामुळे या सर्व वस्तू आता तुम्हाला स्वस्त पाहायला मिळणार आहेत. उद्यापासून या वस्तू तुम्हाला एकदम स्वस्त दरामध्ये मिळणार आहेत. सरकारने सर्वसामान्य खिशावर जो काय ताण पडत होता, यावर एक मोठा निर्णय आता घेण्याचा समजला आहे. कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत, या किती रुपयाने वस्तू तुम्हाला मिळणार आहेत, तुम्हाला या ठिकाणी लगेचच समजणार आहे. तुम्ही आतापर्यंत गेल्या महिन्याभरापासून या वस्तू महागल्या आहेत, वस्तू किंमत वाढली आहे. महाग झालेल्या असं प्रकारच्या युद्धामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं, पण बातम्या ऐकायला असं समजतंय, परंतु अमेरिका आणि इराण युद्धाची युद्धबंदीची घोषणा या ठिकाणी केल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळे कोणकोणत्या वस्तू इथं तुम्हाला स्वस्त झालेल्या पाहायला मिळते बघा. आता किती प्रमाणात दिल्या जाणार आहेत, अगदी तुमच्या वापराच्या सर्व वस्तू किती दरामध्ये देतील, एक मोठा दिलासा इथून पुढे जनतेला मिळणार आहे. पहा इकडे कोणत्या वस्तू आहेत याची एक लिस्ट सरकारच्या माध्यमातून काढली आहे. ती लिस्ट तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून पुढे वाचून दाखवणार आहे. तर आता स्वस्त म्हणजे किती स्वस्त, किती प्रमाणात दिल्या जातील, अगदी तुमच्या वापराच्या सर्व वस्तू या ठिकाणी असल्याने एक मोठा दिलासा इथून पुढे जनतेला मिळणार आहे. कोणत्या वस्तू आहेत याची एक लिस्ट सरकारच्या माध्यमातून आली आहे. तीच लिस्ट तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून पुढे वाचून दाखवणार आहे. दैनंदिन जीवनातील लागणाऱ्या वस्तू तुम्ही या ठिकाणी दररोज वापरता घेता. आतापर्यंत आता महायुद्ध सुरू झालं हे त्यावेळी थरथर कापत होतं, पण कारण खिशावर गेलेला महिन्यापासून भरपूर मोठा ताण होता, खिशावर हात कापत होते, ताण पडत होता. पण आता त्यामुळे या ठिकाणी वस्तू एकदम स्वस्त तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी तर आता कधी होणार आहेत स्वस्त, केव्हा होणार आहेत त्या वस्तू स्वस्त, तुम्हाला किती रुपयाने स्वस्त मिळणार आहेत, नेमकं कोणत्या वस्तूचे नावे आहेत. युद्ध बंद झालेले आता या ठिकाणी याची चर्चा स्वागत आहे, कारण जनतेने केलंय, त्यामुळे आता फायदा सर्व जनतेला होणार आहे. कारण की पहिली वस्तू या ठिकाणी सांगण्यात आली आहे ती म्हणजे दूध आहे. दूध शिवाय आपल्याला दिवसच जात नाही. दूध किती रुपयाने स्वस्त होणार आहे हे पहा. या ठिकाणी भारताच्या युद्धाच्या काळात म्हणजे भारतामध्ये युद्धाच्या काळात जी परिस्थिती झाली होती ती 60 ते 70 रुपये 80 रुपये लिटरची पोचलं होतं हे दूध. त्यामुळे नागरिक वैतागले होते. शेतकऱ्यांकडून फक्त 40 रुपयाने आता 1 लिटर दूध व्यापारी घेत होते, पण विकत घेत होते. नेमकं दुधाच्या किमतीत किती रुपये लिटर तुम्हाला स्वस्त झालेलं पाहायला मिळणार आहे हे तुम्ही पुढे समजणार आहे. परंतु तात्पुरती दुसरी वस्तू या ठिकाणी आता सांगण्यात आली आहे ती म्हणजे पेट्रोल आणि पेट्रोल म्हणजे काय? पेट्रोल म्हणजे आता पेट्रोल डिझेलचे एवढे भाव जर कमी झाले असते तर आता आपल्या इलेक्ट्रिक गाड्या तर निघाल्याच नसत्या, पण आता पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी व्हायला पाहिजेत. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी किमान या ठिकाणी गाडी असते पेट्रोलवरची. इलेक्ट्रिक गाडी आजकालच्या कोणी सुद्धा यूज करत नाही, म्हणजे सध्या यूज करतात, पण ठराविक जुन्या काळातल्या गाड्या अजून पण काही जणांकडे आहेत. या ठिकाणी बघा चालवण्यासाठी घाबरतात, त्यामुळे सगळ्यांच्याच घरामध्ये पेट्रोलवरची एक तरी गाडी तुमच्या पण घरामध्ये असणार. या ठिकाणी प्रत्येकजण पेट्रोल महाग झाल्यामुळे चिंतेत होते, परंतु तुम्ही जर विचार सुद्धा केला नसेल, इतकं पेट्रोल डिझेल रेट आता कमी होणार आहे. नेमकं पेट्रोल किती रुपयाने स्वस्त होणार आहे याची अपडेट तुम्हाला पुढे या ठिकाणी लगेच सांगणार आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जेवढं पेट्रोल या ठिकाणी स्वस्त नव्हतं त्यापेक्षा या ठिकाणी दरामध्ये स्वस्त पेट्रोल डिझेल करण्याचा निर्णय इथे घेतला आहे. कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु युद्ध थांबल्याने बातमी या ठिकाणी समजतात. या ठिकाणी बघा युद्ध बंद झाल्याची घोषणा या ठिकाणी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सर्वात मोठा आनंदाचा निर्णय हा या ठिकाणी झाला की काही वस्तूंना दिलासा मिळाला. त्यामुळे काही वस्तू खूप स्वस्त होणार आहेत. पहिली वस्तू बघितली ती दूध, दुसरी वस्तू बघितली ती आता पेट्रोल. त्यानंतर दोन्ही वस्तू प्रचंड प्रमाणात या ठिकाणी स्वस्त होणार आहेत. किती रुपयांची स्वस्त होणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी लगेच समजणार आहे. बघा पुढची वस्तू सरकारच्या माध्यमातून आता भयंकर स्वस्त केली जाणार आहे ती म्हणजे
बघा लाईट बिल आहे. आता लाईट बिल पण प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. लाईट बिल किती वापर करतात त्यावर लाईट बिल येतं. पण तुम्हाला या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये इतकं असतं की त्यामुळे प्रत्येकजण चिंतेमध्ये लाईट बिल का वाढून येतंय असं तुम्हाला कटकट लागलेला प्रश्न असतो. तर समजा हा पण प्रश्न तुमच्या मनामध्ये होता, तो पण कायमचा निघून जाणार आहे. कारण प्रत्येकाला या ठिकाणी वाढून बिल आल्याने इथे, कारण प्रत्येक आधीचं बिल कमी असतं पण आता आलेलं बिल 1000 रुपये बिलपेक्षा कमी येत नाही. तर 100 ते 200 रुपये किमान सूट देऊ शकते. पण वस्तू पण खूप महाग होत चालल्या आहेत. त्यामुळे आपल्याला लाईट बिल असू दे, काही वस्तू असतील, सरकारच्या स्वस्त करायचा निर्णय घेतलेला आहे. पण या ठिकाणी आता सांगण्यात आलंय खाद्यपदार्थ वापरणारे गोडे तेल. आता बघा आपल्या घरामध्ये तेल नसेल तर जेवण होत नाही, स्वयंपाक कायमचा कसा होत नाही तुम्हाला या ठिकाणी माहीत आहे. या ठिकाणी त्यामुळे सरकारने या ठिकाणी युद्ध कमी झाल्याने आता गोडे तेल देखील स्वस्त करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. युद्धाच्या ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पहिला जो ताण बसतो होता, खिशाला कात्री पहिला लागत होती, पण त्या ठिकाणी स्वस्त वस्तू करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच खाण्याचे गोडे तेल असेल, आता विचार केला तर एकतर लिटर सध्या पाहायला गेला तर 150 रुपये, 140 रुपये, 120 रुपये या ठिकाणी लिटर गोडे तेल झाले. परंतु इथून पुढे जी किंमत वाढत गेलेली होती ती आता स्वस्त होण्याचा मार्गावर लागले आहे. पण अपडेट असे आले आहे की तुम्हाला इथं सांगतो की कोणत्या वस्तू किती रुपयाने तुम्हाला इथून पुढे स्वस्त मिळणार आहेत, तुम्हाला लगेच समजणार आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला प्रेस करून असेल बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. बघा आता सोनं म्हणल्यावर प्रत्येकाच्या अंगावर या ठिकाणी काटा येऊ लागतो. कारण सध्या सोन्याचा रेट पहिला तर 1.5 लाख पेक्षा जास्त आहे. पुढच्या त्या ठिकाणी सोन्याचा रेट आता पाहायला गेला तर तोळ्यात, परंतु एक तोळे जर सोनं किती रुपयाला घसरले तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा इकडे हे सुद्धा युद्ध बंद झाल्यानं वाऱ्यासारखी बातमी पसरली की सोनं आता किती रुपयाने स्वस्त होणार आहे, एक तोळ्या सोन्याचा रेट काय असणार आहे तुम्हाला इथं पुढे समजणार आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे या ठिकाणी भयंकर स्वस्त केली जाणार ती म्हणजे पुढची वस्तू प्रत्येक घरामध्ये वापरली जाते ती पहा. या ठिकाणी किराणा दुकानातील आता ज्या वस्तू आहेत त्या भयंकर या ठिकाणी स्वस्त होणार आहेत. त्यामध्ये चहा पावडर असेल, साखर असेल, मीठ असेल, हळद असेल, ज्या पॅकबंद डब्यामध्ये ठेवले जातात म्हणजे हळद असेल, चटणी असेल, पूड असेल, पॅकबंद या ठिकाणी पॅकेटमध्ये वस्तू मिळतात त्या सर्व स्वस्त होण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आहे. 20 ते 25 वस्तू तुम्हाला स्वस्त झाल्याचं बघायला मिळणार आहे. परंतु तुम्हाला या ठिकाणी लिस्ट देतो, या वस्तू काही रुपयामध्ये स्वस्त होणार आहेत पण तुम्हाला इथं पाहायला मिळते. बघा इकडे सगळ्यात पहिल्यांदा आपण पेट्रोल पासून सुरू करूया. सध्या पेट्रोल जर पाहायला गेलं तर 100 ते 110 रुपये पर्यंत तुम्हाला 1 लिटर पर्यंत मिळून जातं. परंतु आता पेट्रोलचा या ठिकाणी मागच्या GST कमी झाल्याने आता या ठिकाणी सुद्धा कमी झाल्याने 80 ते 90 रुपये मध्ये पेट्रोल कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. पण तुमच्या खिशाला कमीत कमी 30 ते 40 रुपये पेट्रोल बचाव करू शकता तुम्ही. बघा या युद्धाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती, परंतु आता या ठिकाणी बातमी अशी पसरली की पेट्रोल आणि डिझेलची किंमत 30 रुपयापर्यंत घसरू शकते या ठिकाणी पाहायला मिळू शकते. त्यानंतर दुसरी वस्तू या ठिकाणी सांगण्यात आली ती म्हणजे प्रत्येक घरामध्ये यूज केली जाते LPG गॅस सिलेंडर. आजची जर तुम्ही LPG गॅस सिलेंडरची किंमत पाहिला तर 1,500 पासून 1700 पासून 1800 पासून जर म्हणायला गेला 3000 पर्यंत विकलेत गॅस काही लोकांनी. तुम्हाला युद्धाच्या काळात गॅस या ठिकाणी आता पाहायला मिळतो की रांगाच्या लांगा गॅससाठी लागल्या होत्या. खरेदी लोकांसाठी केली, लोकांनी खूप काही केलं पण सुद्धा या ठिकाणी गॅस मिळायला कमी झालं. पण या ठिकाणी आता परंतु पाहायला मिळते की 800 ते 900 पर्यंत घसरण्याची वेळ येते गॅस सिलेंडरवरता. त्यानंतर पुढची वस्तू रोज तुम्हाला जेवणामध्ये वापरली जाते ती म्हणजे खाण्याचे गोडे तेल. आता खाण्याचे गोडे तेल वेगवेगळ्या पद्धतीने असते पण किंमत वेगवेगळ्या रूपात इथं कमी झाली आहे पाहायला मिळते. या ठिकाणी आता युद्ध कमी झाल्याने या ठिकाणी लिटर 25 ते 20 रुपये कमी झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतं. या ठिकाणी बघा आता शोधकाम चालू असल्यामुळे काही ठिकाणी काय करतात सूत्रांच्या मार्फत माहिती येते की इतक्या प्रमाणात गोडे तेल कमी झालं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची वस्तू असते की ती म्हणजे लाईट बिल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगण्यात आल्यानुसार आता लाईट बिल 300 युनिटपर्यंत सरकारच्या माध्यमातून मोफत देण्याची शक्यता वर्तवण्यात आली. परंतु लाईट बिलाला अजून ठोस निर्णय घेण्याचा घोषणा केली नाही. 300 युनिटपर्यंत तुम्हाला लाईट बिल सूट दिली जाण्याची शक्यता आहे, वर्तवली आहे. त्यात आता आनंदाची बातमी म्हणजे मोदी सरकारने दिलेल्या युद्धाची म्हणजेच काय युद्ध बंद पडलं म्हणजे युद्ध थांबले. 1000 ते 1200 लाईट बिल येत असेल तर तुम्हाला 800 ते 850 ते 900 पर्यंत लाईट बिल येऊ शकेल.
आता बघा इथं शक्यता वर्तवली आहे, परंतु काही वस्तू या ठिकाणी सोनं पाहायला गेला तर सोनं किती स्वस्त होऊ शकतं हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यांना पडलेला आहे. तर पहा इथं युद्धजनक परिस्थिती या ठिकाणी वाढली होती, त्यामुळे सोन्याचे दर वाढले होते. मग सोनं 1.5 लाखाच्या आसपास असेल, 15,000 ते 20,000 रुपयेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला आता सूट मिळण्याची शक्यता वर्तवलेली आहे. अंदाज लावू शकता सोन्याच्या पाठीमागे किती दर होता, आता किती बचाव होऊ शकतो तुमच्या पैशाचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील लागणाऱ्या वस्तू किती रुपयाने स्वस्त या ठिकाणी होऊ शकतात. जरी हळद असेल, मीठ असेल, चटणी असेल, गावच्या आसपास आपण वस्तू आपण घेतो म्हणजे घरात वापरणार आहे, तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. भर सूट मिळणार आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी तुम्हाला सूट मिळायला लक्षात येतात तर तात्पुरतं युद्ध थांबलंय, पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलल्याप्रमाणे 20 दिवसाची स्थगिती या ठिकाणी दिलेली पाहायला मिळते. पण वस्तू या ठिकाणी काही वस्तू स्वस्त होण्याची पण मार्गावर आहेत. किती किंमत होण्याची दाट शक्यता आहे सूत्रांच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला माहिती मिळाली आहे. पहा इकडे की जी काय आपण माहिती आपण पाहिली ती सूत्रांच्या मार्फतच आपण माहिती पाहिली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी पाहण्यासाठी आपल्या मराठी हेल्पलाईन चॅनल या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता अजूनही व्हिडिओ तुम्ही कोणाला शेअर केला असेल तर आत्ता शेअर करा आणि सबस्क्राईब करायला लावा. युद्ध बंद झाल्यामुळे या सर्व वस्तू स्वस्त होणार. चला तर जय हिंद, जय महाराष्ट्र.